चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ। तर चला इथं घेतलाय 1 वाटी गूळ आहे, इथं तांब्याच्या बुडाचं पातेलं असं झालेलं आहे। तर चहा पाणी झालं आहे, इथं बघा कप, आणि इथं मेथीची भाजी धुवून आणि निथरट ठेवली नैवेद्यासाठी। तर आज छान नैवेद्य बनवायचा आहे, आषाढ स्पेशल। तर गुळाच्या गुळचाणक्या किंवा पुऱ्या म्हणा। तर इथं 1 वाटी गूळ घेतला, अंदाजे 200 ग्रॅम असेल हा, कारण वाटी मोठी आहे। तर इथं पाणी करून घ्यायचं आपल्याला गुळाचं, अर्धा तांब्या पाणी आणि गूळ टाकून घेतलंय मी। तर आपल्याला याचं फक्त पाणी करायचं आहे, पाक वगैरे नाही करायचं। गव्हाचं पीठ घेतलंय, चाळून घ्यायचं। तर तुम्हाला जेवढा गुळचाणक्या करायच्या आहे तेवढं घ्या, मी थोडं जास्त प्रमाणात घेते कारण 4 ठिकाणी नैवेद्य द्यायचं आहे, त्यासाठी मग जास्त घेतलं आहे। तुम्ही 1 वाटीचं घेऊ शकता। कुठल्याही गोड पदार्थाला मीठ घ्यायचं, तर इथं मी 1 चिमूटभर मीठ घेतलं आहे। इथं वेलची पूड थोडी जास्त घ्यायची, चव छान येते। पीठ, मीठ आणि वेलची पूड त्यात आपल्याला घ्यायचं आहे। हे पाणी गाळून घ्यायचं, गुळामध्ये खडे राहतात आणि आधी चमच्याने मिक्स करायचं, मग हाताने मळून घ्यायचं। चला इथे छान गोळा करून घेतला मी। तर थोडं गरम गरम असल्यावरच मळायचं, म्हणजे ना पुऱ्या ज्या आहे ना आपल्या गुळचाणक्या त्या खूप सॉफ्ट होतात। तर तशा खिशीच्या केल्या तर त्या पण खूप छान लागतात बरं का खायला। 70 ते 80 वर्षाच्या आजी आजोबा खातील एवढ्या सॉफ्ट होतात, पण त्या आहे ना तेल खूप पितात। तर त्याला पर्याय एकच आहे मग, की असं गरम पाण्यात पटकन पीठ मळून घ्यायचं। चला आता इथं पीठ मळून झालेलं आहे, आता आपण गुळचाणक्या करून घेऊ। चला पीठ छान भिजलं, तर असे छोटे छोटे पोळ्या घ्यायच्या, आपण जसं पोळ्या करतो तसं, आणि छान पोळी लाटून घ्यायची डायरेक्ट, जास्त जाड नाही जास्त बारीक नाही, याच पद्धतीने आता पोळी लाटून घेते मी। अशी छान, जास्त बघा जाड नाही जास्त पातळ नाही, मध्यम आकाराची पोळी लाटून घेतली। तर इथं मी झाकण घेतलं डब्याचं, त्याने पुऱ्या अशा कापून घ्यायच्या। तर तुम्हाला अजून छोटे हवे असतील तर गल्लासाचा वापर करायचा, पण याच्यावर नैवेद्य सगळा बसला पाहिजे म्हणून मी झाकण घेतलं आहे। तर बघा असं जास्त जाड नाही जास्त पातळ पण नाही, छान याच प्रकारच्या आता पुऱ्या करून घेते मी। इथं चालू आहे गुळचाणक्या तळायचं काम। पलटी कर पलटी। तर बघा कलर छान आला, टम्म फुगले आहे, छान होत आहे। गुळचाणक्यात आमच्या नाशिक भागात गुळचाणक्या म्हणतात, तुमच्या भागात काय म्हणता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर इथं बघा वरण भात, मेथीची भाजी, छान आहे। नैवेद्याला बनवायचे असले तर शेंगदाण्याचा वापर नाही करायचा। आणि इथं आपल्या चालू आहे गुळचाणक्या, तर तुमच्याशी रेसिपी शेअर केली। तर बाकीचं काही इथं भात आहे बघा, इथं कुरडया पापड तांदळाच्या याच्या उन्हाळ्यात रेसिपी आलेल्या आहे, नक्की बघा। इकडं आहे भात आणि इकडं वरण आहे, इकडं वरण, डाळ भात, मेथीची भाजी, पुऱ्या, आणि असं चालू आहे। सुनबाई तळती आहे पुऱ्या बघा, असं किचन आहे। इकडं मी देते लाटून, ती तळती आहे, आणि असं छान येतं आहे, कलर पण छान आला। चला रेसिपी आवडली का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नैवेद्य दाखवायला जायचं आहे आता, पाऊस बघू, पाऊस चालू आहे आज सकाळचा। तर इथंच मिस्टर आणि मी जाणार आहे नैवेद्य दाखवायला, 6 वाजले। तर थोडं मळ्याच्या ठिकाणी जायचं आहे म्हणून लवकर जायचं आहे। ताळूच्या पानांवर पाणी बघा किती छान दिसतंय। तर चला आता आपला झालेला आहे स्वयंपाक, फक्त भजे राहिलेले नैवेद्यासाठी। चला असे भरले नैवेद्य या ताटात आहे, 2 ठिकाणचे, 2 देवींचे, आणि इथं आहे, आणि अजून एक
देवीचे भरायचे तर 7 द्यायच्या असतात. गणपती बाप्पा आहे छान. आणि इथं चालू आहे आरती की जय. चला इथं नैवेद्य दाखवला आहे. आणि हे आमच्या इथलं भवानी मातेचं मंदिर आहे. तर बघा छान आहे. आत्ता बांधकाम झालेलं आहे. मिस्टर आहे. आणि आरती पण आम्ही आलो होतो, आरती चालू होती. छान मंदिर झालेलं आहे. आणि हे शेतात आहे बरं का मंदिर. बघा सगळे शेतच आहे. पुढे निसर्गरम्य परिसरात आहे छान मंदिर. तर छान नैवेद्य दाखवला. आणि पाऊस नाही आता बरं का, पण वातावरण झालं आहे. आता आलो आहे काळूआईच्या मंदिरात. तर इकडं बघा शेतीचे सगळं. तर शेतातच हे पण मंदिर. पाठीमागं मिस्टर तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. बघा शेतीचंच आहे सगळं. आणि छान आहे, निसर्गरम्य परिसरात आहे. आणि मी अशा छोट्या बांधावरच झाली आहे. खाली छान असं पाणी आहे, मस्त छान दिसतं ना. तर चला आपण आलो आहे नैवेद्य दाखवायला. तर हे काळूआईचं मंदिर आहे. आधी भवानी आईच्या मंदिरात दाखवला. मिस्टर चालले पुढं. चला आपण आलो आहे मंदिरात. मंदिराचा परिसर आहे. इथं नैवेद्य दाखवला. हे काळूआईचं मंदिर. बाजूला तिथं तळं पण आहे ना. बघा इथं विहीर आहे. काही भाताची शेती आहे. लाईट नव्हती मंदिरात. इथं नैवेद्य आहे. तर हे आमच्या जुन्या घराजवळचं मरी माताचं मंदिर आहे. बघा छान आहे ना मूर्ती. बघा हे मरी माताचं मंदिर आहे. आणि इकडं थोडंसं मध्ये गेलं की आमचे घर आहे. चला आता नैवेद्य दाखवला. मंदिर आहे. तर हे शीतळा देवीचं मंदिर आहे. इथं दाखवले नैवेद्य आपण. अशी गर्दी आहे. मिस्टर फोडता येणार. हे नैवेद्य दाखवून घेतला देवर आहे. दिवा छान चालू आहे. इथं नारळाचा प्रसाद. आणि 8 वाजले. इतक्यात आलो आम्ही दर्शनावरून. काही नैवेद्य ठेवून. पण खूप उशीर झाला होता. मळ्याच्या वस्तीलाच भीती वाटते. तर चला छान दर्शन दिले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि गुळचाणक्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय सगळ्यांना आणि शुभरात्री.